किडनी विकण्याचा मी तो निर्णय घेतला. छळाला कंटाळून तुम्ही शेवटी ते पैसे परत करण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घेतला. रोशन कुडे सारख्या एका सामान्य शेतकऱ्याला जेव्हा त्याची किडनी विकण्याची वेळ येते, या अवैध सावकारी आणि मायक्रो फायनान्स विरोधात कठोर कायदे, कठोर पावलं उचलणं ही काळाची नितांत गरज आहे. त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मग मी भारतात आलो 26/10/2024. तुम्हाला किती पैसे मिळाले त्याचे? 8 लाख रुपये. तुम्हाला ही किडनी अशा प्रकारे विकल्या जाते आणि याच्यातून पैसे मिळतात, हे याची माहिती कशी मिळाली? तिथे तुम्ही जसं म्हटलंय की काही लोक जे होते अजून भारतातले होते, त्यांच्याही किडनी तेव्हा काढण्यात आल्या. पीडित शेतकरी रोशन कुडे आपल्यासोबत आहे. रोशन भाऊ, तुम्ही जे कर्ज घेतल्याचं सांगताय 1 लाख रुपये, ते कशासाठी घेतलं होतं आणि त्याची परतफेड तुम्ही कशी केली? मी पहिले दुग्ध व्यवसाय होता. कर्ज काढून दुग्ध व्यवसाय केला होता. थोडा कोरोनामध्ये डाऊन झाला. मग लंपी आला होता. लंपीमुळे थोडं लागण झाली होती गायांना. मग त्याच्या उपचारासाठी म्हणून मी गेलो आणलं. मग त्याचे कर्ज फेडण्यासाठी तो दुसऱ्याकडे पडत होता, तिसऱ्याकडे पडत होता आणि त्यांचे पण वाढत होते आणि इकडे बँकेतून कर्ज घेत होते ते पण. आणि एक ब्लॅकमेलिंग सारखा माझ्यासोबत एक प्रकार चालू होता. चुकी म्हणजे आपलीच असल्यामुळे आपण प्रशासनासमोर आलोच नाही तो. आणि मग मी किडनी विकण्याचा मी तो निर्णय घेतला. आणि सावकारांनी तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिला, कशा प्रकारे तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते कशा प्रकारे दमदाटी केली, कसा त्रास दिला त्यांनी? ते आता त्यांच्या एकाकडे गेल्यानंतर ते ब्लॅकमेलिंग सारखा प्रकार चालू करतात ना. मग ते त्याच्या जाळ्यात एकदा फसला का तो निघणं मुश्किल होऊन जाते. माणूस काही पण करा, पण त्यांचे पैसे भरा आणि तुम्ही प्रत्यक्ष त्याच्याबद्दल माहिती काढा. आणि प्रशासन पूर्णपणे आता तयार झाले, म्हणजे प्रशासन पूर्ण कडक कारवाई चालू केली आहे प्रशासनाने. तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला खूप त्रास दिला, छळ झाला आणि त्या छळाला कंटाळून तुम्ही शेवटी ते पैसे परत करण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला ही किडनी अशा प्रकारे विकल्या जाते आणि याच्यातून पैसे मिळतात, हे याची माहिती कशी मिळाली? फेसबुक थ्रू मिळाली. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? किडनी विकण्यासाठी मग नंतर काय केलं माहिती मिळाल्यानंतर? माहिती मिळाली मग ते अच्छा, मग तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही हे पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे तुम्ही शेअर करू शकत नाहीये पब्लिकली. पण कंबोडियाला तुम्ही जे गेले तिथं नंतर काय काय झालं तुमच्यासोबत? त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मग मी भारतात आलो 26/10/2024. तुम्हाला किती पैसे मिळाले त्याचे? 8 लाख रुपये मिळाले. अच्छा, तिथे तुम्ही जसं म्हटलंय की काही लोक जे होते अजून भारतातले होते, त्यांच्याही किडनी तेव्हा काढण्यात आला. हे काय नेमकं प्रकरण होतं? प्रत्येक खुशीनं कोणी आलं नव्हतं तिथे किडनी विकायला वगैरे. आणि कोणालाच नाही वाटत. एकदा मरणं परवडलं, पण हे करणं हा सर्वात चुकीचं आहे. कोणते कोणते लोक होते तिथे, कुठले लोक होते? राजस्थानचे होते, काही हरियाणाचे होते, पंजाबचे होते, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचे पण होते दोघे जण. पण तो एका नाही केला, तो पडत आला. आता हे तुमच्यासोबत एक दुर्दैवी प्रकरण पूर्ण झालेलं आहे तुमच्यासोबत. पोलीस देखील आता तपास करतात. पण फक्त पोलिसांचा तपास होऊन एखाद्या दुकट्या आरोपीला शिक्षा होण्यापेक्षा अजून काय तुमची मागणी आहे या संपूर्ण प्रकरणानंतर? जे आता प्रशासन योग्य ते निर्णय घेतच आहेत आणि ते त्या पद्धतीनं चालू केलं आहे. आता जे जे पीडित असतील, माझ्यासारखे असे कितीतरी पीडित आहेत, त्यांनी आता समोर यायला पाहिजे. तर माझ्यासारखे अनेक पीडित आहेत आणि सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मायक्रो फायनान्स किंवा अवैध सावकारीचे जाळ आहे ते महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. अनेक गंभीर प्रकरणं याआधी देखील समोर आलेले आहेत. मात्र रोशन कुडे सारख्या एका सामान्य शेतकऱ्याला जेव्हा त्याची किडनी विकण्याची वेळ येते, तेव्हा मात्र आता प्रशासनाने या अवैध सावकारी आणि मायक्रो फायनान्स विरोधात कठोर कायदे, कठोर पावलं उचलणं ही काळाची नितांत गरज आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, मिंथूर, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.